हे सगळे जे कामं होते आधीचे ते आधीचे कामं रद्द करावे आणि नव्यानं टेंडर काढण्यात यावं असं पत्र माननीय आमदार सावकारे साहेबांनी दिल्यामुळे ते टेंडर जे आहे ते रद्द करण्यात आलं आणि नव्याने टेंडर काढण्यात आलं आणि नव्याने टेंडर जे काढलं त्याच्यामध्ये हा सगळा गोळ झालेला आहे. आदरणीय नाथाभाऊंनी जो आरोप केला त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. कोणाच्या तरी कार्यकर्त्यांच्या त्यांच्या जवळच्या सांगण्यावरून त्यांनी हा आरोप केलेला आहे. मी सगळे डॉक्युमेंट्ससह सगळ्या पत्रकारांना दिलेले आहे की CSR काय आहे. फक्त त्यात एकच विषय होता की जी गावं CSR फंडामध्ये बसतात आमच्या इथली 5 किलोमीटरच्या रेंजचा क्रायटेरिया आहे. आमच्या तालुक्यातली गावं 5 किलोमीटरच्या आत असलेली गावं असल्यावर सुद्धा त्यांना आतापर्यंत काही गावांना CSR फंड दिला गेलेला नव्हता. आमचं म्हणणं एवढंच होतं की त्या गावांचा CSR पण मंजूर करा आणि दोन्ही टेंडर एकत्र काढा, एवढाच फक्त वाद होता. पण त्याला वेगळं स्वरूप देण्यात आलेलं आहे. मी कुठल्याही गावाची कामं रद्द करा किंवा हे करा काही सांगितलेलं नाही. ज्या आमच्या गावांवर अन्याय होतो त्या गावांवर अन्याय होऊ नये एवढीच अपेक्षा होती. रद्द केल्या तर त्यांनी सांगितलं की आमदार सावकारेंनी पत्र दिलं म्हणून कामं रद्द झाली. पण ज्या गावाचा CSR आहे, ज्या गावामध्ये प्रोजेक्ट झाले, जे गावं बाधित झालेले, ज्या गावांचं स्थलांतरण झालेलं आहे त्या गावांना निधी दिलेला नव्हता आणि इतर गावांना दिलेला होता तो. म्हणून मी सांगितलं की त्या गावांनाही निधी द्या आणि सगळ्यांचे टेंडर एकत्र काढा, एवढाच विषय होता. काल खडसे बिलकुल मी स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला की त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून चुकीचे आरोप केले. त्यांना सांगणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले आहे. त्यांनी खडसे साहेबांनी सांगितलं आहे की सगळे टेंडर रद्द करून CSR समप्रमाणात वाटप करण्यात यावी. मला मान्य आहे ते. उदडी बुद्रुकला जो 1.25 कोटीचा हॉल दिला आहे ते टेंडर झालेलं आहे. त्याच्यासह सगळे CSRच्या आतापर्यंत निघालेले टेंडर असतील, याद्या असतील, त्या सगळ्या कॅन्सल करावा. अधिकाऱ्यांनी काय नियम आहे तो सांगावा. त्या नियमानुसार प्रकल्प बाधित 5 किलोमीटरच्या आतमधले जेवढी गावं असतील तेवढ्या गावांना समप्रमाणामध्ये निधी वाटप करावा. मी त्यांच्या मागणीशी सहमत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.